नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनलमध्ये. मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता आणि ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह यांच्या संयोगाने जानेवारी 2025मध्ये एक चांगला योग जुळून आणणार आहेत. त्यामुळे काही राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात फार लाभदायक ठरू शकते. हा योग 30 वर्षांपूर्वी जुळून आला होता. खरं तर शनी आणि बुध ग्रह 19 जानेवारी रोजी एकादशी योग जुळून आणणार आहेत. दोन्ही ग्रहांच्या या स्थितीमुळे त्याला एकादश योग म्हणतात. शनी बुधचा योग कोणत्या राशीसाठी लाभदायक ठरेल ते जाणून घेऊया. मेष राशी. बुध आणि शनीच्या एकादश योग हा 9व्या आणि एकादश चरणात असणार आहे. या ग्रहांमुळे तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात चांगले बदल दिसून येतील. या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. तसेच तुमच्या बुद्धीचा विकास होईल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमची चांगली प्रगती होऊ शकते. मकर. एकादश योग जुळून आल्यामुळे मकर राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. 2024 वर्षात तुमच्या ज्या काही योजना पूर्ण झाल्या नाही त्या नव्या वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. घरात सुरू असलेले वाद हळूहळू मिटतील. तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या अभ्यासात कल जास्त वाढलेला दिसेल. या काळात तुम्ही यात्रेला जाण्याचा प्लॅन करू शकता. कुंभ. शनी ही कुंभची स्वराशी आहे. या राशीच्या लोकांना शुभ योगाचा चांगला लाभ मिळेल. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होतील. तसेच तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तुमच्या कुटुंबात लवकरच शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.